नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण एका महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात केली आहे की जो टॉपिक क्वेश्चन नंबर 7 मध्ये प्रॅक्टिकली प्रॉब्लेम 12 मार्क्ससाठी येणार आहे आणि त्याच्यावर 3 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह मिनिमम पडतंच, जास्तही पडू शकतं, पण मिनिमम 3 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह जर पकडलं तर टोटल 15 मार्काचा वेटेज या टॉपिकला आहे. 15 मार्क्स थोडे बाजूला राहू द्या, तुम्हाला नॉलेज म्हणून खूप काही देऊन जाणार आहे हा टॉपिक. फायनल अकाउंट बद्दल काल आपण डिस्कस केलं, त्यामध्ये काय पाहिलं तर फायनल अकाउंट इज द रिझल्ट ऑफ बिझनेस. फायनल अकाउंट हा रिझल्ट आहे कोणाचा? बिझनेसचा, की ज्या रिझल्टमुळे आपल्याला काय कळतं? प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस, आणि अजून काय कळतं? आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन. मग फायनल अकाउंट बनवायचा कधी? फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. हे आपण काल शिकलं. फायनल अकाउंट कधी बनवला तो? अकाउंटिंग इयरच्या शेवटी किंवा फायनान्शियल इयरच्या शेवटी. मग आपल्या इंडियामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार अकाउंटिंग इयर काय आहे? 1 एप्रिल टू 31 मार्च. ओके, 1 एप्रिलला अकाउंटिंग इयर सुरू होतं आणि 31 मार्चला ते संपतं. पिरियड ऑफ 12 मंथ्स स्टार्टिंग फ्रॉम 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च. त्या 12 महिन्याच्या कालावधीला आपण अकाउंटिंग इयर बोलतो. मग आता ह्या अकाउंटिंग इयर मध्ये दररोज फायनल अकाउंट बनवायचं आहे का? नाही. फायनल अकाउंट कधी बनला जाईल? वर्षाच्या शेवटी एकदाच. ओके, म्हणून परत एकदा वाक्य लक्षात घ्या. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ इच अकाउंटिंग इयर. मग वर्षभर काय होतं तर व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग घडतात आणि शेवटची स्टेप काय आहे? फायनल अकाउंट. ठीक आहे, आपण पाहूया काल आपण काय काय लिहून घेतलं होतं. हे तुम्ही कालच्या लेक्चरचं पीडीएफ मध्ये जेवढं शिकवलंय तेवढं लिहून घेतलं असेल. लाईक अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न, पार्टनरशिप फर्म also has to prepare its final accounts to find out net result of the business and to know the financial position of the business on a particular date. नेट रिझल्ट कळतो आणि फायनान्शियल पोझिशन कळते. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट means to prepare a trading account, profit and loss account and balance sheet. फायनल अकाउंट बनवायचं म्हणजे काय करायचंय? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग. फायनल अकाउंट बनवणं ही अकाउंटिंगची लास्ट स्टेप आहे. आपण पुढे पाहिलं होतं व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग. पहिल्यांदा बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन घडतो. जर छोटा व्यवसाय असेल तर ते जर्नल मेंटेन करतात. मोठे व्यावसायिक सबसिडरी बुक्स मेंटेन करतात. काही जण बोलतील सर आम्हाला दोन्ही मेंटेन करायचे, कशाला खर्च वाढवताय? अरे हे दोन्हीमधला एकच रिझल्ट आहे ना शेवटी. ओके, दोघांचा रिझल्ट एकच आहे. म्हणजे जर्नल वरनं जे रेकॉर्ड मेंटेन होणार ते सबसिडरी मध्ये, फक्त जर्नल मध्ये सगळं एकत्र रेकॉर्ड होतं आणि सबसिडरी मध्ये सेपरेट रेकॉर्ड होतं. जर्नल एंट्री स्मॉल बिझनेसमन ऑपरेट करतात. सबसिडरी बुक्स जे मोठे मोठे व्यवसाय आहेत ते ऑपरेट करतात. दोन्हीही ओरिजिनल एंट्रीची बुक आहे. ओके, त्यानंतर लेजर बनतं. लेजर क्लोज केल्यानंतर ट्रायल बॅलन्स बनतो. जे अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांनाच आपण ऍडजस्टमेंट बोलतो आणि ऍडजस्टमेंट वरनं ट्रायल बॅलन्स वरनं काय बनतो? फायनल अकाउंट. फायनल अकाउंट ही लास्ट स्टेप आहे. त्यात काय काय बनतं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट बनतं. ओके, जसा तुमचा रिझल्ट वर्षाच्या शेवटी एकदाच मिळतो तुम्हाला, तसंच इथे देखील बिझनेसचा रिझल्ट म्हणजे फायनल अकाउंट वर्षाच्या शेवटी बनतो. ओके, काय लिहिले बघा. एव्हरी बिझनेसमन इज इंटरेस्टेड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस. देअरफॉर businessman prepares final accounts at the end of each financial year. As per Income Tax Act, financial year ends on 31st March every year. That is period of 12 months starting from 1st April and ends on 31st March. Clear आहात? त्यानंतर आपण शिकलात नेसेसिटी. बाळांनो, फायनल अकाउंट कसा बनवायचा ते आपण शिकणारच आहोत, पण तो का बनवायचा आहे आपल्याला हे माहित असलं पाहिजे. पण ट्रेडिंग अकाउंट का बनवतो तर आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट वरनं कोणता रिझल्ट मिळतो? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. मुख्य 3 कारण आपल्याला माहितच आहे. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधायचा आहे, फायनल अकाउंट बनवा. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट
नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. आपल्या व्यवसायाचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधायचा आहे, फायनल अकाउंट बनवा. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, दॅट इज ऍसेट्स अँड लायबिलिटीज ऑन अ पर्टिक्युलर डेट. आपल्या व्यवसायामध्ये किती ऍसेट्स आहेत, आपल्या व्यवसायावरती किती कर्ज आहे, लायबिलिटीज आहेत, हे शोधण्यासाठी आपण काय बनवतो, बॅलन्स शीट बनवतो. पण फायनल अकाउंट बनवण्याची 3च मुख्य कारणं नाहीयेत, तर अनेक कारणासाठी आपण फायनल अकाउंट बनवतो. त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फ्युचर प्लॅनिंग साठी. बाळांनो, तुम्ही 11वीच्या रिझल्ट वरनं तुमचा 12वीचा रिझल्ट चा विचार केला असेल की मला 12वी आता जर का 70 पडले असेल तर 12वीला 85%, 90%, प्रत्येकाचा प्लॅनिंग असतं. हा ठराविक विद्यार्थी काहीच प्लॅन करत नाही आणि ते पूर्णपणे एक्झाम मध्ये फ्लॉप ठरतात, कारण प्लॅनिंग पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग पाहिजे. आणि कॉमर्सवाल्यांना प्लॅनिंग ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं, अभ्यासाचं देखील प्लॅनिंग केलं पाहिजे. मग आपण जर फायनल अकाउंट बनवलाय, फायनल अकाउंट बनवल्यानंतर आपल्याला भविष्यात आपला बिझनेस कसा वाटचाल करेल याचं प्लॅनिंग करावं लागतं. आणि फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंटची गरज आहे, कारण फायनल अकाउंट वरनं वेगवेगळे डॉक्युमेंट्स बनतात आणि त्या डॉक्युमेंट्स वरनं काय केलं जातं, फ्युचर प्लॅनिंग. म्हणून काय लक्षात घ्या, फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू प्रिपेअर व्हेरियस फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे फायनल अकाउंट वरनं पण वेगवेगळे स्टेटमेंट्स बनतात का जे तुम्हाला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये पाहायला मिळेल. एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, टॉपिक नंबर 9. ठीक आहे, तिथे टू नो द अमाऊंट रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस. आपल्याला या वर्षामध्ये, जो वर्ष आपलं क्लोज होत आहे, त्या वर्षात कोणाकडून किती रुपये घ्यायचे राहिलेत आणि कोणाला किती द्यायचे राहिलेत हे देखील आपल्याला फायनल अकाउंट वरून कळतं. टू फाइंड आउट व्हेरियस अकाउंटिंग रेशिओ. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंटिंग रेशिओज कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण फायनल अकाउंट बनवतो. आपल्याला बँकेकडनं लोन घ्यायचं आहे, त्या लोन पर्पज साठी देखील काय बनवला जातो, फायनल अकाउंट. आपल्याला आपल्या बिझनेसला किती टॅक्स आलेला आहे, इन्कम टॅक्स किंवा अदर टॅक्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फायनल अकाउंट बनवतो. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इन केस ऑफ ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ अँड डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आपल्या व्यवसायात एखाद्या व्यक्तीला ऍडमिशन द्यायचं असेल, तो रिटायर्ड होत असेल, तर त्यावेळेला आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं. आपल्याला माहितच आहे गुडविल इज अन इनटॅन्जिबल असेट, इनव्हिजिबल असेट, की ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्याला स्पर्श करू शकत नाही, अशी प्रॉपर्टी की ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. पण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या समोर असावे लागतात प्रॉफिट्स, आणि प्रॉफिट तेव्हाच कळेल जेव्हा आपण फायनल अकाउंट बनवू. ओके. आणि त्यानंतर शेवटचं आहे टू नो द सोर्सेस ऑफ फंड्स अँड देअर ऍप्लिकेशन फॉर एक्सपान्शन ऑफ द बिझनेस. आपल्याला पैसा कुठून येतो, आपला पैसा कुठे खर्च केला जातो आणि अजून आपण बिझनेसचं कसं एक्सपान्शन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायनल अकाउंट केल्यामुळे कळतात. हे सगळं आपण बोललो होतो लास्ट लेक्चरला. ठीक आहे, हे तुम्हाला क्लिअर केलं होतं. फायनान्शियल इयरचं सगळं तुम्हाला नसेल कळलं तर ते तुम्ही परत लेक्चर रिपीट करा, कारण सगळंच रिपीट करणं शक्य होणार नाहीये. आता पुढे जाऊया पुढच्या पॉइंटकडे. आता ही पीडीएफ ऑलरेडी तीच आहे, फक्त थोडंसं खाली चेंज झालंय. ठीक आहे, आता पुढे आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. ठीक आहे, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट म्हणजे आता खऱ्या अर्थानं आपण फायनल अकाउंट कसा बनवायचा ही गोष्ट शिकणार आहोत. फायनल अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला माहितीच आहे व्हेरियस स्टेप्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे तुम्हाला जर जर्नल एंट्री करायची असेल तर तुम्हाला काय असलं पाहिजे, ट्रान्झॅक्शन. मी जर तुम्हाला दिला व्यवहार पेड सॅलरी ₹3000, हा ट्रान्झॅक्शन दिलाय, तुम्ही लगेच एंट्री करणार सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. मी म्हणालो पेड इलेक्ट्रिसिटी बिल ₹10,000, इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणजे मी व्यवहार दिल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही, जर्नल एंट्री. म्हणजे जर्नल एंट्रीसाठी बेस काय तर असतो बिझनेस ट्रान्झॅक्शन. बेस कळतो का, बेस अगदी बरोबर. म्हणजे ट्रान्झॅक्शन वरनं आपण काय करतो, जर्नल एंट्री. बर, आपल्याला लेजर बनवण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर काय पाहिजे, जर्नल एंट्री. हे जर्नल एंट्री असल्याशिवाय काय होऊ शकत नाही, लेजर. लेजर साठी बेस काय, जर्नल. बरं, ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी बेस काय, लेजर. आणि फायनल अकाउंट साठी बेस काय,
ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट शिवाय फायनल अकाउंट बनू शकत नाही. म्हणजे प्रत्येक अगोदरची स्टेप पुढच्या स्टेपची बेस आहे. बघा, बॅलन्स शीट बनवायचं असेल तुम्हाला, बॅलन्स शीट, तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस असलाच पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस बनवायचं असेल तर ट्रेडिंग अकाउंट असला पाहिजे. फायनल अकाउंट बनवायचं आहे तर ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट असलं पाहिजे. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, एक सिंपल गोष्ट, ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. विदाउट ट्रायल बॅलन्स, विदाउट ऍडजस्टमेंट आपण काय बनवू शकत नाही? फायनल अकाउंट. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा जेव्हा काय बनवायचं आहे? फायनल अकाउंट. जेव्हा जेव्हा काय बनवायचं आहे मित्रांनो? फायनल अकाउंट. तेव्हा तेव्हा आपल्याला काय असलं पाहिजे आपल्या डोळ्यासमोर? ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्स हा आपल्या फायनल अकाउंटचा असणार आहे प्रश्न, क्वेश्चन. कळलं का? कारण प्रश्न ट्रायल बॅलन्स देणार आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय बनवायचं आहे? फायनल अकाउंट. ठीक आहे. आणि म्हणून आपण एक हेडिंग टाकितलंय, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. काय टाकलंय वाढणं? वाचा, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स. फायनल अकाउंट जर प्रिपेअर्ड करायचा असेल तर तो कोणत्या बेसवर प्रिपेअर्ड करा? ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट. विदाउट ट्रायल बॅलन्स, विदाउट ऍडजस्टमेंट तुम्ही काय बनवू शकणार नाही आहात? अगदी बरोबर, फायनल अकाउंट. म्हणून पहिलंच वाक्य लिहिले बघा, ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. आता दोन गोष्टींच्या आधारावर फायनल अकाउंट बनतो, हे तर क्लिअर झालं. ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्स ऍडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्स ऍडजस्टमेंट. मग एका वेळेला आपण दोन्ही प्रश्न शिकू नाही शकणार आहे. एका वेळेला आपण एकच काहीतरी घेऊया, त्याचा डिटेल अभ्यास करूया आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, त्याचा डिटेल अभ्यास करूया आणि मग दोन्हीही एकत्र करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. कळलं? म्हणून आत्ता सध्या आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न असेल की ज्याचं नाव आहे ट्रायल बॅलन्स. त्याचं नाव काय? ट्रायल बॅलन्स. मग कशाला म्हटलं जातं ट्रायल बॅलन्स? मित्रांनो, ट्रायल बॅलन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक लिस्ट आहे की जी लिस्ट कशाची आहे? अकाउंटची लिस्ट आहे. भांडो बघा ना, तुम्ही कॉमर्सला, तुमच्या कॉलेजमध्ये 4 डिव्हिजन असतील समजा, ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन आणि डी डिव्हिजन. ह्या ज्या काही 4 डिव्हिजन आहे, ह्या प्रत्येक डिव्हिजनची प्रत्येक विद्यार्थ्यांची काय असेल? यादी असेल. मग जशी स्टुडंटची लिस्ट असते तशीच अगदी अकाउंटची देखील काय असते? लिस्ट असते. आणि त्या लिस्टमध्ये काहींना डेबिट बॅलन्स असतो, काही अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असतो आणि त्याच लिस्टला बोललं जातं ट्रायल बॅलन्स. अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. अ लिस्ट ऑफ, बोला एकदा, अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स. मित्रांनो बोला, अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस of all ledger accounts is called as trial balance. ओके, पहा ट्रायल बॅलन्स, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं तेरीज पत्रक. काय म्हटलं जातं? तेरीज पत्रक. मराठी थोडं डिफिकल्ट आहे, लक्षात ठेवा. काय लिहिले बघा, अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज अ ट्रायल बॅलन्स. अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स. बरं, हा ट्रायल बॅलन्स बनतो केव्हा? केव्हा बनला जातो? ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवायला घ्यायचं आहे ना, त्याच्या अगोदर काय बनवून घ्या? ट्रायल बॅलन्स. म्हणजे फायनल बनवण्याच्या अगोदर काय बनला जाईल? अगदी बरोबर, ट्रायल बॅलन्स बनला जाईल. बोला, ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. एकदा वाक्य आलं होतं, ऑब्जेक्टिव्ह आलं होतं, काय म्हणजे? ट्रू ऑर फॉल्स ला आलेलं, फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड, सॉरी, ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड आफ्टर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. फॉल्स, बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. ट्रू. ओके, ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवायचं आहे ना, पहिले काय असलं पाहिजे?
ट्रायल बॅलन्स. ओके, म्हणून काय लिहिलंय बघा, धिस ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट्स. जो ट्रायल बॅलन्स आपण पाहतोय तो कधी बनला जाणार आहे, फायनल अकाउंट बनवण्याच्या अगोदर. मग फायनल अकाउंट मध्ये काय काय इन्क्लूड होतं किंवा फायनल अकाउंट हे माहितीच आहे तुम्हाला. फायनल अकाउंट्स इज प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ इच फायनान्शियल इयर. फायनल अकाउंट इन्क्लूड्स ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. आपण पूर्णपणे आता कोणावर बोलणार आहोत, ट्रायल बॅलन्स. मित्रांनो, ट्रायल बॅलन्स फार महत्वाचं आहे. पहा, तुम्ही अशा प्रकारे ट्रायल बॅलन्स पाहिला असेल. इथे मिडलला नाव असतं ट्रायल बॅलन्स. त्याला वर्षाची शेवटची तारीख असते, कारण फायनल अकाउंटच्या अगदी अगोदर बनला जातो. समजा मी याला नाव देतोय 31 मार्च 2026. इथे पर्टिक्युलर मध्ये सगळ्या अकाउंटची लिस्ट असणार आहे. इकडे असणार आहे डेबिट आणि क्रेडिट. ओके, इथे अकाउंटची लिस्ट असणार आहे, म्हणजे प्रत्येक अकाउंटचं नाव असणार आहे. इथे प्रत्येक अकाउंटचं काय असणार आहे, नाव. आणि काहींना डेबिट बॅलन्स असेल, काहींना क्रेडिट. म्हणजे काहींची रक्कम डेबिट मध्ये असेल, काहींची रक्कम क्रेडिट मध्ये असेल. म्हणून तर इथे डेफिनेशन मध्ये काय बोलला, अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स. धिस ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. मग ट्रायल बॅलन्सचे दोन फॉर्मॅट आहे. ट्रायल बॅलन्सचे किती फॉर्मॅट आहे, दोन. बांधव बघा, हा ट्रायल बॅलन्स अगदी तुमच्या जर्नल एंट्री, तुम्ही हाताने आखलेला आहे, अगदी तुमच्या जर्नल एंट्री सारखा दिसतोय. बरोबर, जर्नल एंट्री अगदी अशाच दिसायच्या. आणि म्हणून ह्या ट्रायल बॅलन्सच्या फॉर्मॅटला बोललं जातं जर्नल फॉर्मॅट. बघा ना, जर्नल एंट्री सारखा दिसतो. आणि इथे मग त्याची टोटल असते. हा पूर्ण पानाचा असणार आहे खरं तर. सेम जर्नल एंट्री सारखा दिसतो, म्हणून याला बोललं जातं जर्नल फॉर्मॅट. अजून दुसऱ्या प्रकारे पण ट्रायल बॅलन्स दिला जातो. अशा प्रकारे बघा, मला दिसेल, ठीक आहे. इथे मिडलला नाव असतं ट्रायल बॅलन्स, खाली सेम ॲज ऑन 31 मार्च 2026. इकडे असणारे डेबिट बॅलन्सेस, अमाउंट, क्रेडिट बॅलन्सेस, अमाउंट. ठीक आहे, मला एक सांगा, हा सेम आपल्या अकाउंट प्रमाणे दिसतो की नाही, आपल्या अकाउंट प्रमाणे दिसतोय. म्हणून याला बोललं जातं लेजर फॉर्मॅट. लेजर फॉर्मॅट किंवा त्याला दुसरं नाव आहे टी फॉर्मॅट. काय म्हटलं जातं, टी फॉर्मॅट. लेजर फॉर्मॅट किंवा टी फॉर्मॅट. पण अशा प्रकारे दिला, काय नाव याला, जर्नल फॉर्मॅट. बोला, हा ट्रायल बॅलन्स कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे, जर्नल फॉर्मॅट. जर्नल एंट्री सारखा दिसला, बोलायचं जर्नल फॉर्मॅट मध्ये दिलाय ट्रायल बॅलन्स. अकाउंट प्रमाणे दिसला, लेजर फॉर्मॅट. त्याला दुसरं नाव काय, टी फॉर्मॅट. क्लिअर आहात. पण हा ट्रायल बॅलन्स बघा, जर्नल एंट्री आपण ऑपरेट करता, रूल्स फॉलो करता. मग जर्नल एंट्रीवरनं बनलेलं सगळे रेकॉर्ड ते कुठल्या ना कुठल्या रूलला फॉलो करूनच बनतं. अंदाजपंची अकाउंट्स मध्ये काही नाहीये, इथे प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात. आणि म्हणून आपला जो ट्रायल बॅलन्स बनलाय तो एका प्रिन्सिपल वरनं बनलाय. आता ते प्रिन्सिपल कसं तयार झालं हे तुम्हाला पुढे जाऊन मी शिकवेलच. रूल्स ऑफ बॅलन्सेस वरनं एक प्रिन्सिपल तयार झालं. कशावरनं, रूल्स ऑफ बॅलन्सेस वरनं प्रिन्सिपल तयार झालं. ते प्रिन्सिपल असं आहे बांधो, आपल्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आपल्या व्यवसायाचे खर्च किंवा ऍसेट्स रेकॉर्ड केले जातात. एक्सपेन्सेस ऑर ऍसेट्स डेबिट कॉलम मध्ये असणार आहे. ओके, डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट्स. आता काही जण बोलतील सर एक मराठी आणि एक इंग्लिश का ठेवताय. पांडव, आपल्याला खूप वेळा ते बोलायचंय आणि म्हणून ते रिदम मध्ये वाटावं, ते सतत आपल्या लक्षात राहावं, म्हणून मी एक मराठी आणि एक इंग्लिश वर्ड ठेवलाय.
तुम्ही एक्सपेन्सेस और ऍसेट बोला आणि खर्च किंवा ऍसेट बोला. खर्च किंवा ऍसेट इझिली बोलता येतं. एक्सपेन्सेस और ऍसेट ते थोडं आपण म्हणूया ते मीटर मध्ये बसत नाही. ठीक आहे, ते संगीतकार वगैरे असतात त्यांना माहिती मीटर, किंवा ज्यांना गाण्याची आवड असेल त्यांना माहिती ते मीटर मध्ये बसत नाही. म्हणजे ते बोलताना इझिली बोलता आलं पाहिजे म्हणून एक मराठी आणि एक इंग्लिश वर्ड ठेवलाय. डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट, आणि क्रेडिट बरोबर उत्पन्न किंवा लायबिलिटी. म्हणजे क्रेडिट मध्ये असणाऱ्या गोष्टी एकतर उत्पन्न असेल किंवा लायबिलिटी असेल. बरोबर, बोला ट्रायल बॅलन्सचा रूल काय. डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट. बोला एकदा, डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय, उत्पन्न किंवा लायबिलिटी. बरं, लेजर फॉर्मॅट मध्ये असेल तर काय रूल बदलणार आहे का, नाही. डेबिट कॉलम मध्ये आपल्या व्यवसायाचे एकतर खर्च किंवा काय असतील, ऍसेट्स. क्रेडिट बरोबर काय किंवा काय, उत्पन्न किंवा लायबिलिटी. व्यवसाय किती घटकांवर चालतोय, 4. त्यातले 2 घटक डेबिटला आहे, 2 घटक क्रेडिटला आहे. व्यवसायाचे 4 मेन ऍटम्स आहेत. आपण इथे बोलूया ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही खर्च, ऍसेट्स, उत्पन्न, लायबिलिटीचे काय जातात, ऍटम्स. अकाउंट्सला आपण इथे काय बोलणार आहात, ऍटम्स बोलणार आहात. ठीक आहे, व्हेरियस ऍटम्स असतात कशामध्ये, ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि तेच ऍटम्स खर्च असेल तर डेबिट कॉलमला असणार, उत्पन्न असेल तर क्रेडिट कॉलमला असणार, ऍसेट्स असेल तर डेबिट कॉलमला असणार, लायबिलिटी असेल तर क्रेडिट कॉलमला असणार. आणि म्हणूनच बाळनो ट्रायल बॅलन्सचा रूल बनतो डेबिट बरोबर खर्च किंवा ऍसेट, क्रेडिट बरोबर उत्पन्न किंवा लायबिलिटी. मग आता बाळनो इथे ट्रायल बॅलन्स जो काही दिलेला आहे बघा, आता मी तुम्हाला परत एकदा बनवून दाखवतो. ठीक आहे, मी जर्नल फॉर्मॅट मधला घेतलाय ट्रायल बॅलन्स. हा कोणत्या फॉर्मॅट मधला आहे, जर्नल फॉर्मॅट. जर्नल एंट्री सारखा दिसतोय ट्रायल बॅलन्स. इथे पर्टिक्युलर आहे, इकडे असणारे डेबिट, इकडे असणारे क्रेडिट. डेबिटचा रूल तुम्हाला माहिती आहे, डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट्स. डेबिट मध्ये एकतर आपल्या व्यवसायाचे खर्च असतील किंवा ऍसेट्स असेल. क्रेडिट बरोबर उत्पन्न किंवा लायबिलिटी असेल. ओके, मग आता हा जो रूल तुम्हाला दिसतोय, हा रूल रूल्स ऑफ बॅलन्सेस वरनं बनलेला आहे. एक दिवस जेव्हा वेळ मिळेल, आता हे 11th मध्ये मी सगळं शिकवलेलं आहे, 11th स्टुडंट जे माझ्याकडे होते. आता डायरेक्ट आल्यानंतर 11th शिकवायचं की 12th शिकवायचा हा फार मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणून शक्यतो 11th पासून क्लासेस लावणं फार गरजेचं आहे. अकाउंट हा कॉमर्सचा कोर सब्जेक्ट आहे. 11th-12th मध्ये अकाउंटचं चांगलं नॉलेज असेल तर पुढे सीए, सीएस, सीएमए करताना फारसा प्रॉब्लेम येत नाही. मी म्हणणार नाही फक्त अकाउंटच महत्वाचं आहे, इतरही विषय तितकेच महत्वाचे आहे, पण अकाउंट हा कोर सब्जेक्ट आहे, मेन सब्जेक्ट आहे, आणि त्याच्यावर डिपेंड सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा सब्जेक्ट नीट मनापासून शिकायचा आहे. ठीक आहे, मग या ट्रायल बॅलन्स पासून काय केलं जातं बाळांनो, पोस्टिंग केलं जातं. लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स पासून काय केलं जातं, पोस्टिंग केलं जातं, आणि ते पोस्टिंग केलं जातं एकदाच. लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स पासून प्रत्येक ऍटमचं पोस्टिंग एकदाच केलं जातं, आणि ते पोस्टिंग करण्यासाठी अर्थ आपल्या वतीने लावायचा आहे. आपल्या वतीने सगळे अर्थ लावायचे. आपला व्यवसाय सगळं आपलं आहे, आपल्या वतीने अर्थ लावा. पाहतो, खर्च झाला कोणाचा, आपला. उत्पन्न मिळालं कोणाला, आपल्याला. ओके, म्हणजे खर्च झाला आपला, उत्पन्न मिळालं आपल्याला, ऍसेट्स आहे आपली, लायबिलिटी म्हणजेच कर्ज आहे कोणावर, आपल्यावर. असं जेव्हा तुम्ही अर्थ लावाल ऍज अ बिझनेसमन म्हणून, तरच तुम्हाला फायनल अकाउंट कळेल. मी तुम्हाला वारंवार बोललोय, अकाउंट नावाचा सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी शिकायचं असेल तर तुम्ही बिझनेसमन म्हणून त्या गोष्टीकडे पहा. स्टुडंट म्हणून बघाल तर तुम्हाला अकाउंट कळणार नाहीये. ठीक आहे, मग आता बाळांनो ह्याचसाठी आपल्याला 3 उत्तरं करायची आहेत. 3 उत्तरं करायची आहेत. पहिलं उत्तर आहे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट लिहायचं. ट्रेडिंग अकाउंट डेबिट आणि काय, क्रेडिट. पुढे आहे प्रॉफिट अँड लॉस, त्यालाही असणार आहे डेबिट आणि क्रेडिट. आणि बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे,
त्याला डेबिट क्रेडिट असणार नाहीये. बरोबर. मग आता मी तुम्हाला काय म्हटलंय बघा, सगळे अर्थ आपल्याशी घ्यायचे. मी जर असं म्हणालो मशिनरी, आता मशिनरीची रक्कम कुठे असेल? कारण मशिनरी ह्या ऍटम कडे पाहिल्यानंतर तुम्हाला कशाची जाणीव होते? मशिनरीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कशाची जाणीव होते? अरे ती मशिनरी कोणाची आहे? आपली आहे. असा जर तुम्ही योग्य काय लावला मित्रांनो? काय लावला? अर्थ लावला. नीट ऐका, तुम्ही काय नीट लावा? अर्थ. मशिनरी आहे कोणाची? आपली. आपली ती काय? ऍसेट. म्हणजे कोणता बॅलन्स असेल? डेबिट बॅलन्स. समजा मी इथं लिहिलं 1,00,000. क्लिअर. मग बांधो ह्या मशिनरीचं काय होणार आहे? बोला एकदा. मशिनरीचं काय होणार आहे? पोस्टिंग. किती वेळा? एकदा. मशिनरीची रक्कम डेबिटला आहे, मग डेबिटचा रूल फॉलो करा. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. मग दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावला? अर्थ. आपल्या वतीने काय अर्थ झाला? मशिनरी ही काय झाली? ऍसेट. ऍसेट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आठवलं पाहिजे का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आठवलं पाहिजे का? नाही, डायरेक्ट बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची ऍसेट साइड काय लिहिणार मी इथे? मशिनरी 1,00,000. ऍडजस्टमेंट असेल तर आत, नसेल तर बाहेर. समजले बांधलो? याला बोलतात पोस्टिंग. किती वेळा करायचंय? एकदाच. पुढचा आयटम मी बोलतोय बा. पुढचा आयटम दिला गेलाय फर्निचर. अमाऊंट आहे 20,000. आता डेबिटलाच असेल कारण सगळे अर्थ आपण आपल्याशी घेतोय. बोला. मशिनरीचं पोस्टिंग ऍसेटला गेलं. फर्निचर लाकडी साहित्य सामग्री आहे. कोणाची आहे? आपली आहे. रक्कम डेबिटला दिली आहे. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावा? अर्थ. अर्थ काय लागला? लाकडी साहित्य सामग्री आहे कोणाचं? आपलं. आपली ती काय? ऍसेट. ऍसेट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आठवलं पाहिजे. बॅलन्स शीट का प्रॉफिट अँड लॉस? बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची ऍसेट साइड. इकडे ऍसेट आहे फर्निचर. जी काही रक्कम दिली असेल ती इथे रेकॉर्ड करायची. आपण काय करतोय? फक्त बेसिक पोस्टिंग पाहतोय. ठीक आहे बांधव. त्याच्यानंतर जर मी म्हणालो लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अर्थ आपल्याशी घ्या. जमीन आहे, इमारत आहे. कोणाची आहे? आपली. आपली ती काय होईल? ऍसेट. म्हणजे रक्कम अर्थातच कुठे असेल? डेबिटला. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. दोघातलं एक उत्तर मिळवण्यासाठी काय लावला? अर्थ. मग लँड आहे, बिल्डिंग आहे, जमीन आहे, त्यावर इमारत आहे. कोणाची आहे? आपली. आपली ती ऍसेट. पण डायरेक्ट ऍसेटला यायचंय. बॅलन्स शीटच्या ऍसेटला. इतकं सोपं आहे ना भांडो. एकदा कळालं का शेवटपर्यंत ते तसंच असणार आहे. त्याच्यात कोणताही बदल होणार नाहीये. इथं लिहिणार आहे लँड अँड बिल्डिंग. ऍडजस्टमेंट असेल तर इनर कॉलम आणि नसेल तर आउटर कॉलम. क्लिअर आहात? चला पुढे. समजा मी म्हणालो आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आहे 6,00,000 रुपयाचे, किंवा आता इथे अमाऊंट किती असू शकते, जे देतील ते घ्यायचे. समजा 50,000 रुपयाचे आपल्याकडे कॉम्प्युटर्स आहेत, किंवा प्रिंटर आहे, किंवा लॅपटॉप आहे. बानो कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप ह्या प्रत्येक गोष्ट बिझनेसमन साठी काय आहे? ऍसेट आहे. मग त्यांना कुठे पोस्ट करायचंय? ऍसेट साइडला. म्हणजे लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स मीन्स अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स पासून केलं जातं पोस्टिंग. किती वेळा? एकदाच. आणि तेच पोस्टिंग करण्यासाठी आपल्या वतीने काय लावायचं आहे? अर्थ. आणि म्हणून ट्रायल बॅलन्सचा काय लक्षात ठेवायचा आहे? शॉर्ट रूल. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. कॉम्प्युटरची रक्कम देखील डेबिटला असेल, प्रिंटरची रक्कम देखील डेबिटला असेल, लॅपटॉपची रक्कम देखील डेबिटला असेल. आणि ह्या बिझनेसमनच्या काय झाल्या? ऍसेट्स. का म्हणतील सर क्रेडिटला रक्कम असेल तर काय अर्थ लावायचा? अरे लॅपटॉप क्रेडिटला आहे, ती काय लायबिलिटी झाली का आपली? नाही, रक्कम डेबिटलाच असेल. आणि म्हणून रूल नेहमी लक्षात ठेवायचा आहे. डेबिट मध्ये काय काय असणार आहे? एक्सपेन्सेस ऑर ऍसेट्स. क्रेडिटला काय असणार आहे? इन्कम ऑर लायबिलिटी. म्हणून बांधो कॉम्प्युटर, प्रिंटर आणि लॅपटॉप आपल्याला बॅलन्स शीटच्या कुठे लिहावं लागेल?
ऍसेट साईडला. पोस्टिंग एकदाच केलं जातं, कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप. क्लिअर आहात? आता पूर्वीच्या काही कॉम्प्युटर लॅपटॉप पेक्षा पूर्वीच्या काही वापरला जायचा टाईपरायटर. टाईपरायटर म्हणजेच लक्षात घ्या, आपल्या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे ती आपल्याला डोळ्यांनी दिसते, ती स्क्रीन नव्हती, तिथे डायरेक्ट फक्त बटन होती आणि डायरेक्ट प्रिंट व्हायचं पेपर. ठीक आहे, म्हणजेच टाईपरायटर. टाईपरायटर ठीक आहे. तर टाईपरायटर आता तुम्हाला आत्ता का मी बोलतोय, कारण चुकून एखाद्या वेळेला जुना प्रॉब्लेम, ओल्ड सिलेबस मधला प्रॉब्लेम आपण घेतला किंवा तुमच्या पाहण्यात आला, तर काही उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील का ज्या ऍसेट्स आत्ता वापरलेही जात नाही परंतु त्या आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतील. टाईपरायटर. मग टाईपरायटर देखील ऍसेट आहे आणि ती ऍसेट साईडला रेकॉर्ड केली जाईल. टाईपरायटर. टाईपरायटर ठीक आहे. अजून काय, तर कुठलीही ऍसेट्स. आता काही वेळेला लँड अँड बिल्डिंग ऐवजी शब्द वेगळा वापरतात, बिझनेस प्रिमायसेस. बिझनेस प्रिमायसेस व्यवसायाची भव्य इमारत. व्यवसायाची भव्य इमारत, बिझनेस प्रिमायसेस. पाहणं त्यालाही डेबिट बॅलन्स असतो आणि आपला खर्च नसून ती काय आहे, ऍसेट आहे. बिझनेस प्रिमायसेस बॅलन्स शीटच्या कुठे रेकॉर्ड केलं जाईल, ऍसेट साईडला. बिझनेस प्रिमायसेस ठीक आहे. काही वेळेला आपल्याला अकाउंट दिला तो लूज टूल्स. लूज टूल्स त्याची रक्कम डेबिटलाच असणार. ते बघितलं असेल, मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये मशिनरी ज्या एरियात बसवलेली असते त्याच्याच भिंतीला वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे, स्क्रू चाव्या, नट बोल्ट्स वगैरे ते लावलेले असतात की जेणेकरून जर का उद्या मशिनरी बिघडली तर ती एवढी हेवी मशिनरी असते ती उचलताच येणार नाही. मग मॅकॅनिकला तिथल्या वस्तू घेऊन तिथल्या तिथे रिपेअर करता आली पाहिजे. तुम्ही कुठल्या गॅरेजमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलरच्या गॅरेजमध्ये गेला ना तर तिथे असा भिंतीला एक बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यावरती सगळे पाहणे अडकवलेले असतात. मग त्या सगळ्या पाहण्यांना, सगळे मशिनरी खोलणाऱ्या वस्तूंना इथे काय बोललं जातं, लूज टूल्स, किंवा त्याला दुसरं नाव आहे स्पेअर पार्ट्स. स्पेअर पार्ट्स. मग लूज टूल्स म्हणा किंवा स्पेअर पार्ट्स म्हणा, ह्या दोनही काय आहेत, ऍसेट आहे. परत एकदा पाहणं, पहिला आयटम आपण काय पाहिला, मशिनरी. सगळे अर्थ कोणाशी घ्यायचे, आपल्याशी. मशिनरीकडे पाहिल्यावरती आपल्याला कशाची जाणीव होते, ऍसेट. म्हणून मशिनरी कुठे रेकॉर्ड केलं जाईल, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. फर्निचर कुठे रेकॉर्ड केलं जाईल, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. लँड अँड बिल्डिंग कुठे रेकॉर्ड केलं जाईल, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. कारण त्या सगळ्या आपल्या काय आहेत, ऍसेट आहेत. आता काय जो सर ऍसेट म्हणजे काहीच माहित नाही. 11वी मध्ये डेफिनेशन होती, प्रॉपर्टी ऑफ एनी टाइप ऑर डिस्क्रिप्शन ओन्ड बाय अ बिझनेसमॅन इज कॉल्ड अन ऍसेट. संपत्ती का जिचं वर्णन काही असू द्या, कोणत्याही वर्णनाची, कोणत्याही प्रकारची संपत्ती का ज्याच्यावर आपला मालकी हक्क आहे, त्या सगळ्या आपल्या ऍसेट्स आहेत. ओके, म्हणजे संपत्तीचं वर्णन काही असू द्या, कोणत्याही प्रकारची, कोणत्याही वर्णनाची संपत्ती का ज्याच्यावर आपला मालकी हक्क आहे, त्या सगळ्या आपल्यासाठी काय आहेत, ऍसेट्स आहेत. मग मशिनरी, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, कॉम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप, टाईपरायटर, बिझनेस प्रिमायसेस, लूज टूल, स्पेअर पार्ट्स, या सगळ्या काय बाळनो, आपल्या ऍसेट्स आहेत. बाळनो, आपल्या खिशामध्ये समजा 5 लाख रुपये आहेत. सर एवढे कसे, अरे 50,000 रुपये आहेत. काय म्हणते, एवढे कुठे, 5,000 आहे. बरं, 5 रुपये तर असेल ना. म्हणजे बाळांनो, आपल्या जवळ असणाऱ्या पैशाला म्हटलं जातं कॅश इन हँड. ओके, त्याची ही रक्कम डेबिटला असते. आपल्या जवळचा पैसा, आपल्या जवळचा आपल्याकडे असलेला पैसा, त्याला बोललं जातं कॅश इन हँड. आणि कॅश इन हँड ही देखील काय बाळांनो, ऍसेट्स. आणि ऍसेट कुठे रेकॉर्ड केले जातात, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. आपल्याकडे जास्तीचा पैसा असेल तर आपण बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करतो किंवा बिझनेसमॅन करंट अकाउंट ओपन करतात आणि त्या करंट अकाउंट वर मध्ये डिपॉझिट करतात. त्याला बोललं जातं कॅश ऍट बँक. बाळांनो, आपल्या खिशात असला काय, आपल्या व्यवसायाच्या ड्रॉवर मध्ये असला काय, अरे असतो ना, व्यवसायाचे पैसे ड्रॉवर मध्ये ठेवले जातात
किंवा गल्ल्यामध्ये ठेवले जातात. मग व्यवसायाचा पैसा खिशात असला काय, ड्रॉवर मध्ये असला काय किंवा बँकेत असला काय, त्या पैशाचा मालक आपण आहोत. आपली ती काय होईल, ऍसेट. म्हणून कॅश इन हँड, कॅश ॲट बँक या दोनही काय बांधो ऍसेट्स आहेत. मित्रांनो, अजून उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे जास्तीचे पैसे असतील तर आपण काही स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजे शेअर मार्केटमध्ये किंवा बँकेमध्ये FD वगैरे करतो. त्याला म्हटलं जातं इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करणे. आपल्याकडे जास्तीचा पैसा आहे, आपण घेतला आणि बँकमध्ये FD केली, इन्व्हेस्टमेंट केली, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. शेवटी इन्व्हेस्टमेंट ही आपली काय आहे, ऍसेट आहे. आणि म्हणून इन्व्हेस्टमेंटची रक्कम देखील कुठे जाणार आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. कळते बाळांनो? त्याच्यानंतर अजून बोलायचं झालं तर बाळांनो बघा, आपल्या जवळ पैसा असेल तर आपण गोल्ड विकत घेतो. गोल्ड, सिल्वर या देखील काय आहे, ऍसेट्स आहेत. गोल्ड, सिल्वर. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बरेचसे व्यावसायिक लोक पाहिले असतील किंवा मोठ्या मोठ्या फॅक्टरीज पाहिल्या असतील. त्या फॅक्टरीच्या बाहेर एक बोर्ड असतो, कुत्र्यापासून सावध राहा. आणि ते जे काही कुत्रे असतात, जे काही डॉग्स असतात, ते वेल ट्रेन डॉग्स असतात. एका डॉगची किंमत लाखो रुपयांमध्ये असते, कारण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं असतं. कारण आपल्या फॅक्टरीमध्ये करोडो रुपयाचा माल आहे, उद्या चोरीला गेला तर. आणि म्हणून काही वेल ट्रेन डॉग्स आपल्याकडे असतात. काही बिझनेसमन हॉर्सेस ठेवतात स्वतःकडे, म्हणून त्या सगळ्यांना काय बोललं जातं, लाईव्हस्टॉक. सगळ्या पाळीव प्राण्यांचा अकाउंट कोणता असतो, लाईव्हस्टॉक अकाउंट असतो. आणि ती देखील काय आहे, आपली ऍसेट्स आहेत. अशा एक दोन नाही तर अनेक ऍसेट्स आहेत. पांडो, काही ऍसेट डोळ्यांनी दिसतात, काही दिसत नाही. आता जे काही ऍसेट आपण बोलला त्या सगळ्या टॅन्जिबल ऍसेट होत्या. आता मी काही इनटॅन्जिबल ऍसेट्स तुम्हाला सांगतोय. त्यापैकी गुडविल, पेटेंट्स, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क, ह्या 4 ऍसेट्स आहेत की ज्यांना इनटॅन्जिबल ऍसेट संबोधलं जातं, इनटॅन्जिबल ऍसेट म्हटलं जातं. कळले सगळ्यांना? यांचं देखील पोस्टिंग कुठे होणार आहे, अगदी बरोबर, कुठे, करेक्ट, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. क्लिअर आहात? अजून पाहणं, 2 ऍसेट्स आहेत, लीज होल्ड प्रॉपर्टी, डेबिट बॅलन्स असतो, ऍसेटला रेकॉर्ड केलं जातं. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी. दोनही ऍसेट्स आहेत, लीज होल्ड प्रॉपर्टी आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी. ह्या दोनही ऍसेट्स आहेत, ऍसेटला रेकॉर्ड केलं जातं. पण यातला बेसिक फरक आपल्याला माहित पाहिजे, कारण पुढे जाऊन तुम्हाला FY BCom ला लीज अग्रीमेंट म्हणून काही कन्सेप्ट आहे रॉयल्टी अकाउंट्स मध्ये. रॉयल्टी अकाउंट्स नावाचा एक टॉपिक आहे पुढे जाऊन, त्याच्यामध्ये लीज अग्रीमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल, लीज होल्ड प्रॉपर्टी आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी. पण आता एक बेसिक म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे. पाहणो, फ्री होल्ड प्रॉपर्टी पहिल्यांदा क्लिअर करूया. फ्री होल्ड प्रॉपर्टी. पाहणो, आता तुम्ही ज्या घरात राहता, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, ते घर तुमच्या आजोबांच्या, आजीच्या किंवा वडिलांच्या नावे असेल, म्हणजे तुमच्याच कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीच्या नावे आहे. म्हणजे त्या प्रॉपर्टीची ओनरशिप तुमच्याकडे आहे. ओके, म्हणजे तुमच्याच घरातल्या कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीकडे आहे ओनरशिप. बरं, त्या घराचा ताबा म्हणजे त्या घराच्या किल्ल्या, चाव्या तुमच्याकडेच आहे. त्या घराचा ताबा आहे म्हणजे तुम्ही स्वतः वापरताय, त्याला बोलतात पजेशन. पजेशन म्हणजे ताबा. ज्या प्रॉपर्टीची ओनरशिप आणि पजेशन एका व्यक्तीकडे असतं, एका व्यक्ती म्हणजे प्रत्यक्षात एक व्यक्ती नाही, 4-5 लोकांना मिळून असतील नावावरती प्रॉपर्टी, पण मालकही तोच आणि वापरतोही तोच. लक्षात ठेवा, तोच मालक आहे, तोच वापरतोय. त्या सगळ्या प्रॉपर्टीला म्हणायचं फ्री होल्ड प्रॉपर्टी. काय म्हणायचंय? फ्री होल्ड प्रॉपर्टी. ओके, ज्या प्रॉपर्टीचं ओनरशिप आणि पजेशन एकाच व्यक्तीकडे असतं, जो त्या प्रॉपर्टीचा मालक आहे आणि तो ती प्रॉपर्टी स्वतः वापरतोय, त्याला म्हणायचंय काय? फ्री होल्ड प्रॉपर्टी.
आता दुसरं आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. आता लीज होल्ड प्रॉपर्टी काय प्रकार आहे बघा. लीज होल्ड प्रॉपर्टी काय प्रकार आहे, उदाहरण नीट समजून घ्या. अजय नावाचा एक व्यक्ती आहे, गव्हर्नमेंट मध्ये काम करतो, खूप मोठा पगार, भरपूर त्याचं एकदम चांगलं चाललंय आणि त्याच्या गावाकडे 10 एकर जमीन आहे. किती एकर जमीन आहे? 10 एकर. आपलं नाव आहे विजय. आपण काहीच करत नाही आहोत आणि म्हणून आपण अजयला म्हणालो की अरे बाबा आता खूप झालं, आता मला कमवायचंय, काम करायचंय, मला शेती करायची आहे. मग आपण त्याला असं प्रस्ताव टाकतो की तुझी जी 10 एकरची जमीन आहे, तू मालक आहे मान्य आहे, तू त्या प्रॉपर्टीचा ओनर आहे मान्य आहे, पण ती प्रॉपर्टी तू मला वापरायला दे, विकत नको देऊ, विकत घेण्याची आपली कॅपॅसिटी पण नाही, मग वापरायला दे. पण तो काय बोलतो, तू आज वापरायला घेशील आणि पुढच्या वर्षी सोडून देशील. आपण त्याला बोलतो आपण त्याचा 20 वर्षांचा करारनामा करू, 20 इयर्सचा अग्रीमेंट करू, 20 इयर्सचा अग्रीमेंट करू. म्हणजे 20 वर्षांसाठी अजय स्वतःची प्रॉपर्टी आपल्याला वापरायला देणार. आपण त्या प्रॉपर्टी वापरल्याचा मोबदला म्हणून अजयला प्रत्येक वर्षी अमाऊंट पे करणार. ठीक आहे. प्रॉपर्टीचा ओनर कोण? अजय. 20 इयर्स साठी युजर कोण? विजय. मग विजय साठी ती प्रॉपर्टी काय झाली? लीज होल्ड प्रॉपर्टी झाली. काय झाली? लीज होल्ड प्रॉपर्टी. करारनामाने किंवा कराराने मिळवलेली मालमत्ता, की जो करारनामा आहे तोपर्यंत त्यावर आपला ताबा आहे, त्याच्यानंतर आपल्याला तो सोडावा लागेल. त्याला बोललं जातं फ्री होल्ड प्रॉपर्टी. म्हणजे अशी प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी, अशी प्रॉपर्टी की ज्याचा मालक दुसरा आहे आणि वापरणारा वेगळा आहे. ओके, म्हणजे मालक वेगळा, वापरणारा वेगळा, त्याला बोलायचंय लीज होल्ड प्रॉपर्टी. आणि फ्री म्हणजे काय? ज्याचा मालकही तोच आणि वापरतोय तोच. आपल्याला 12वीला एवढ्या डिटेल मध्ये नाहीये, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय प्रॉपर्टी, दोन्ही काय आहे? प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी कुठे रेकॉर्ड केलं जाईल? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रेकॉर्ड केलं जाईल. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय. आता आपण आज फक्त बेसिक तुम्हाला क्लिअर करतो आणि नंतर उद्या आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलूया. आज फक्त बेसिक ऍसेट्स आपण शिकतोय, हळूहळू ते रिपीट होणार आहे, सगळं डिटेलमध्ये कळणार आहे. संयम ठेवा, पेशन्स ठेवा. आता 2-3 लेक्चर लिहिणं कमी आहे, ऐकणं जास्त आहे. तुम्ही काय करता की सर ते लिहायचं, अरे लिहिण्यापेक्षा ऐकणं गरजेचं आहे. ठीक आहे बाळांनो, ट्रेडिंग अकाउंट इज ए अकाउंट ऑफ नॉमिनल. ट्रेडिंग अकाउंट हा कोणत्या अकाउंटचा प्रकार आहे? नॉमिनल. पण नॉमिनलचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्या व्यवसायाचे खर्च रेकॉर्ड केले जाणार आहेत आणि क्रेडिटला आपल्या व्यवसायाची उत्पन्न रेकॉर्ड केली जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. बाळांनो, ट्रेडिंग अकाउंट हा कोणत्या अकाउंटचा प्रकार आहे? नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्या व्यवसायाचे काय रेकॉर्ड करणार आहोत? खर्च. ठीक आहे, क्रेडिटला उत्पन्न. प्रॉफिट अँड लॉस हा देखील नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे. त्याच्या डेबिटला आपले खर्च रेकॉर्ड केले जातील, क्रेडिटला उत्पन्न रेकॉर्ड केले जातील. मग भांडो, आपल्याला कन्फ्युजन होणार आहे पुढे जाऊन. सर तुम्ही म्हणताय खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला टाकायचे, खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकायचे, पण ट्रायल बॅलन्स मध्ये तर एकाच ठिकाणी खर्च आहे, इथं डेबिटला. मग आम्ही कसं ठरवणार? ट्रेडिंगला रेकॉर्ड करू की प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करू? आणि त्याचसाठी मी बाळांनो तुम्हाला सिंपल भाषेमध्ये क्लिअर करतोय. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, ट्रेडिंग अकाउंट दुसरं तिसरं काही नसून आपल्या व्यवसायाची काय समजायचंय? फॅक्टरी समजायचंय. ओके, ट्रेडिंग अकाउंट आपल्या व्यवसायाची काय समजायचंय? फॅक्टरी. असे सर्व खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा की जे फॅक्टरीमध्ये होतात. असे सर्व खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा की जे फॅक्टरीमध्ये होतात. असे सर्व उत्पन्न प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा की जे फॅक्टरी पासून प्राप्त होतात. असे सर्व खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा की जे फॅक्टरीमध्ये होतात. क्रेडिटला फॅक्टरी पासून मिळणारी उत्पन्न. मग प्रॉफिट अँड लॉस आपल्या व्यवसायाचं काय समजायचं भांडो? ऑफिस समजायचंय. काय समजायचंय? ऑफिस. ओके, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑफिस मध्ये होणारे खर्च रेकॉर्ड करा.
आणि क्रेडिटला ऑफिस पासून मिळणारी उत्पन्न रेकॉर्ड करा. ओके, थोडं हळूहळू कळेल, लगेच नाही कळणार आहे. पाहतो, ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात, प्रॉफिट अँड लॉसला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात. ओके, ट्रेडिंग अकाउंटला कोणते डायरेक्ट, त्याच्या अगोदर आपण हवं तर पहा. मी काय म्हणालो, ट्रेडिंग अकाउंट आपल्या व्यवसायाची काय आहे, फॅक्टरी. इकडे काय आहे, ऑफिस. आपल्या फॅक्टरीमध्ये होणारे खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, फॅक्टरी पासून मिळणारी उत्पन्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, ऑफिस मध्ये होणारा खर्च ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ऑफिस पासून मिळणारी उत्पन्न प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. एवढं क्लिअर झालंय. हा, पण फॅक्टरीमध्ये चालतं प्रोडक्शन, आणि प्रोडक्ट तयार करण्यासाठी होणाऱ्या खर्चाला म्हणतात प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस. काय बोलतात, प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला प्रोडक्टिव्ह इन्कम जातात. इकडे मात्र अनप्रोडक्टिव्ह असे खर्च की ज्यांचा प्रोडक्शनशी काही संबंध नाही, त्यांना बोलायचंय अनप्रोडक्टिव्ह. काय बोलायचंय, अनप्रोडक्टिव्ह. पाहणो, इकडे जाणारे डायरेक्ट, इकडे जाणारे इनडायरेक्ट. इकडे फॅक्ट बिफोर प्रोडक्शन, बिफोर प्रोडक्शन, आणि इकडे जाणारे आफ्टर प्रोडक्शन. ठीक आहे, हा ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसला फरक आहे. पहा नीट आहे का, प्रोडक्टिव्ह अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट, फॅक्टरी ऑफिस, बिफोर प्रोडक्शन आफ्टर प्रोडक्शन. हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला नीट अभ्यासायचा आहे. आता सुरुवातीला लगेच लिंक लागत नाही. उद्याचा लेक्चर, मी प्रामाणिकपणे सांगतोय, उद्याचा लेक्चर हा तुमच्या आतापर्यंत झालेल्या लेक्चर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर आहे. त्यामुळे उद्याचं लेक्चर न चुकता पाहायचंय. आज आपण काय पाहिलं तर ट्रायल बॅलन्स पाहिला. ट्रायल बॅलन्स मुळे आपण काय बनवू शकतो, फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट मुळे फायनल अकाउंट बनवलं जातो. पण आपण एकच उत्तर घेतलंय, ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, ती एक यादी आहे. कशाची, अकाउंटची, का ज्यामध्ये काहींना डेबिट बॅलन्स असतो, काहींना क्रेडिट बॅलन्स असतो, आणि त्या यादीवरनं आपल्याला पोस्टिंग करायचंय. पण ट्रायल बॅलन्स बनतो कधी, फायनल अकाउंट बनवण्याच्या अगोदर. ट्रायल बॅलन्सचे दोन फॉर्मॅट आहे, जर्नल फॉर्मॅट, लेजर फॉर्मॅट. ट्रायल बॅलन्स एका प्रिन्सिपलवर बनलेला आहे, की जो प्रिन्सिपल म्हणजे काय, डेबिट बरोबर काय किंवा काय, खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय, उत्पन्न किंवा लायबिलिटी. जर्नल एंट्री सारखा दिसला त्याला बोलायचे जर्नल फॉर्मॅट, अकाउंट सारखा दिसला त्याला बोलायचे लेजर फॉर्मॅट. ट्रायल बॅलन्स आपण पाहिलं, काही ऍसेट बघितल्या, बेसिक ऍसेट्स आपण पोस्टिंग कुठे जातं ते बघितलेलं आहे. ओके, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस मधला फरक काय, प्रोडक्टिव्ह बोला एकदा सगळ्यांनी, ट्रेडिंगला जातात प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट, फॅक्टरी ऑफिस, बिफोर प्रोडक्शन आफ्टर प्रोडक्शन. आणि त्याच्यावरती उद्याचा लेक्चर आहे, फार इम्पॉर्टंट लेक्चर आहे. मी कालचीच पीडीएफ आज परत एकदा पाठवते, कालची डिलीट करतोय. आज जे काही नवीन आहे तेवढे ऍड करा, अगोदरचं झालेलं आहे तुमचं लिहून. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया आपण.